हा एक लेख मला सुचला, तो मी वाचून दाखवतो आपणास. ह्या लेखाला नाव दिले मी सुंदर मराठी. मराठी भाषा. पुष्कळ वर्षापूर्वी मी श्री गोनी दांडेकर यांची पुस्तके वाचली होती. गोनी दांडेकर. आपल्या मराठी भाषेचे त्यांनी इतके सुंदर वर्णन केलेले आहे, मन अगदी भारावून जातं त्यांचं पुस्तक वाचून. बोलताना लिहिताना माणसं कशा चुका करतात हे त्यांनी दाखवून दिले. कोणता शब्द कुठे वापरावा हेही त्यांनी सोदाहरण सांगितले. आज जर त्यांचे पुस्तक कुठे उपलब्ध झाले असेल तर मी अवश्य घेईन. आजच्या पिढीला असे सुंदर पुस्तक मिळणारच नाही. मला देखील 40 वर्ष होऊन गेली त्यांचे पुस्तक वाचून. म्हणजे आपला तो काळ जेव्हा कॉम्प्युटर वगैरे काहीच नव्हतं, मोबाईलचा शोधही लागला नव्हता, तो काळ. श्री दांडेकर म्हणतात की वाक्यामध्ये कोणता शब्द वापरावा हे अनेकांना कळत नाही. उदाहरणार्थ, मुलगी दिसायला भयंकर सुंदर आहे असं काही जण म्हणतात. या वाक्यात भयंकर हा शब्द नको, खूप हा शब्द पाहिजे. भयंकर म्हणजे भीतीदायक असा अर्थ. हे एक उदाहरण दिले. अशी कित्येक वाक्य आपण चूक बोलतो व लिहितो. त्याचप्रमाणे चिल्ल पिल्ल असतील तर कुठे काय म्हणायचे? गाईचे वासरू, म्हशीचे रेडकू, शेळीचे करडू, मेंढीचे कोकरू, घोड्याचे शिंगरू, वाघाचा बछडा, सिंहाचा छावा किंवा शावक, कुत्र्याचे पिलू, हरणाचे पाडस. बघा, प्रत्येक प्राण्याच्या जे म्हणजे पिल्लू त्याला वेगवेगळे नाव आहेत. त्यांच्या पिल्लांना शब्द आहेत. उगीच मेंढीचा छावा आणि वाघाचे कोकरू म्हणलं तर हसतीलच सगळे. घोड्याचे रेडकू आणि म्हशीचे पाडस म्हणलं तर जमलेले लोक आपल्याला मारायलाच उठतील. त्याचप्रमाणे श्री दांडेकर पुढे असे म्हणतात की प्रत्येकाचे जे ग्रुप असतात त्यांना देखील वेगवेगळे शब्द आहेत. मराठीमध्ये पहा. उदाहरणार्थ, पक्ष्यांचा थवा, मेंढ्यांचा कळप, माणसांचा समूह, सैनिकांचे पथक वगैरे वगैरे. तिथले शब्द तिथेच हवेत. माणसांचा थवा असं कसं म्हणता येईल? मेंढ्यांचे पथक असं म्हणायचं का? असो. आता कुत्र्याचे पिल्लाला इंग्रजीमध्ये पपी म्हणतात. PUPPY, पप्पी. इथे डबल पी आल्यामुळे पप्पी असा उच्चार होतो, पप्पी. कारण उच्चार डबल पीमध्ये आहे, पप्पी. पण आपण जर कोणाकडे बघून पप्पी म्हणलं तर मारामारीच व्हायची. इंग्रजी राहिली बाजूला आणि नसलेलं भांडण. तर वाचक हो, मराठी भाषा ही अशी सुंदर आहे आणि श्री गोनी दांडेकर यांनी तर तिला आणखी सुंदर बनवले आहे. माझे तर असे आवाहन आहे की दांडेकरांची अशी पुस्तके अवश्य विकत घ्या आणि वाचा. जमल्यास मला देखील द्या, मी ती विकत घेईन.